विना परवानगी वृक्षतोडीचा प्रकार उघड, साई मेडिकल डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल। नमस्कार, मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरणपूरक शहराच्या संकल्पनेला धक्का लावणारा प्रकार समोर आला आहे। हिंदुस्तान अँटीबायोटिक्स प्राली या केंद्र सरकारच्या मालिकेच्या जागेवर साई मेडिकल डेव्हलपर्स या कंपनीने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता 2 वृक्ष तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात कंपनीद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक सुहास सामसे यांनी दिलेल्या जबाबानुसार दिनांक 25 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठलनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या कामासाठी साई मेडिकल डेव्हलपर्स या कंपनीने हिंदुस्तान अँटीबायोटिक्सच्या मोकळ्या जागेतील 2 झाडांची परवानगीशिवाय तोड केली। महापालिकेच्या उद्यान विभागाचे सुहास सामसे यांनी दिलेल्या जबाबानुसार हिंदुस्तान अँटीबायोटिक्सच्या मैदानातील 2 वृक्ष बेकायदेशीररित्या कापण्यात आले। ही माहिती तक्रारदार यांनी फोनद्वारे कळवली। त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आणि वृक्षतोडीबाबत दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आली। मात्र कंपनीकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। साई मेडिकल डेव्हलपर्स कंपनी विरोधात महाराष्ट्र झाडेतोड नियमन अधिनियम 1964 च्या कलम 3(1), 4 आणि 21 तसेच महाराष्ट्र खाजगी वन संपादन अधिनियम 1975 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संत तुकाराम नगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे। या प्रकरणामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे।